Welcome and good morning, all of you. Our next point of commerce paper, fifth, marketing, rural marketing. In this rural marketing, strategies of distribution. ग्रामीण विपणनामध्ये किंवा रुरल मार्केटिंगमध्ये डिस्ट्रीब्युशन करण्याची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने वापरल्या जातात त्याची इन्फॉर्मेशन आता आपण बघूया. मोस्ट मार्केटर हॅव डिस्ट्रीब्युशन अरेंजमेंट फॉर विलेजेस विथ अ पॉप्युलेशन ऑफ ॲट लिस्ट 5,000 पीपल. आता याच्यामध्ये एखाद्या ग्रामीण भागामध्ये समजा वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची असेल डिस्ट्रीब्युशनची, तर किमान त्याची लोकसंख्या ही 5,000 असणं गरजेचं आहे. म्हणजे जे डिस्ट्रीब्युटर आहे तर त्या पद्धतीने याचा विचार करतात. वाईल फॉर्म्युलेटिंग स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज फॉर डिस्ट्रीब्युशन रुरल एरियाज, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोडक्ट इट सेल्फ, लाईफ अँड अदर फॅक्टर्स हॅव टू बी केप्ट इन द माइंड्स. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं जीवनमान याचा विचार करतात आणि त्या ठिकाणी लोकसंख्या कशी आहे त्याचा विचार करून त्या ठिकाणी त्या स्ट्रॅटेजी ठरवल्या जातात. सम ऑफ द डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीज फॉर रुरल मार्केट, तर कुठल्या कुठल्या आहेत, तर फर्स्ट वन इज अ डिस्ट्रीब्युशन अप टू फीडर मार्केट. कीपिंग इन द व्ह्यू ऑफ हायरार्ची ऑफ मार्केट्स फॉर द रुरल कन्झ्युमर्स, द फीडर मार्केट अँड मंडीज टाउन्स ऑफर एक्सलंट स्कोप फॉर डिस्ट्रीब्युशन. मंडीज म्हणजेच काय, तर मोठा बाजार, जो आपल्याकडे कन्सेप्ट आहे की आठवडा बाजार भरतो, असा बऱ्या गावांमध्ये मंडीज म्हणजे त्या बाजारामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. Stockists or wholesaler are appointed in such towns who arrange the distribution in the interior areas. मग त्याच्यामध्ये काय होतं की जर एखादा होलसेलर असेल तर तो आपला एखादा प्रतिनिधी त्या ठिकाणी त्या इंटेरियर एरियामध्ये अवेलेबल करतो आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या वस्तू या ग्रामीण भागामध्ये विकल्या जातात. सो नेक्स्ट वन इज अ हॅट्स किंवा मेलाज. आता ही सगळी कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. द यूज ऑफ द कॅप्टिव्ह ऑडियन्स पॉईंट्स लाईक हॅट्स अँड मेलाज हॅड कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टू रुरल एरियाज. There are about 50,000 hats and 25,000 melas are held annually. त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी ज्या जत्रा वगैरे भरतात किंवा मेलाज वगैरे भरतात त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 50,000 किंवा 25,000 माणसं त्या ठिकाणी येत असतात. हॅट्स आर रुरल बाजार्स ऑर्गनाइज्ड ऑन रेग्युलर बेसिस वेअर द पीपल फ्रॉम विलेज अँड नियर बाय प्लेस पुट अप टेम्पररी शॉप्स टू सेल देअर प्रोडक्ट. आता आपल्याकडे जे आठवडा बाजाराची कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट त्या ठिकाणी लागू पडते. म्हणजे वेगवेगळे व्यापारी काही कालावधीसाठी किंवा एका दिवसासाठी त्या ठिकाणी अवेलेबल होतात आणि ती वस्तू मार्केटमध्ये विकली जाते किंवा मार्केटमध्ये ती वस्तू विकतात. मग ज्यावेळी ती वस्तू मार्केटमध्ये विकली जाते तर त्यावेळी त्या ठिकाणी ती वस्तू विकल्यानंतर ते जे विक्रेते असतात ते परत त्या ठिकाणी निघून जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला जातो. सो हॅट्स आणि मेलासमध्ये ह्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आपल्याला मानाव्या लागतील. हॅट्स नॉर्मली ऑपरेट ऑन वीकली बेसिस, म्हणजे आठवड्याला त्या ठिकाणी हा बाजार हा भरतो. अ लार्ज नंबर ऑफ होलसेलर अँड रिटेलर बाय फ्रॉम हॅट्स अँड देअर विलेजेस स्टोर्स. मार्केटर कॅन मेक यूज सच हॅट्स अँड इफेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन ऑफ देअर प्रोडक्ट इन रुरल एरियाज. कंपनीज लाईक महिंद्रा, हिरो होंडा, पार्ले प्रोडक्ट, नेस्ले, डाबर, एअरटेल, BSNL एक्सेट्रा, ह्या सगळ्या कंपन्या आहेत. ह्या सगळ्या कंपन्यासुद्धा अशा प्रकारे मार्केटिंग आपल्याला ग्रामीण भागामध्ये करताना दिसून येतात. देन नेक्स्ट वन इज अ स्टॉकिस्ट व्हॅन कंपनी ओन व्हेकल. म्हणजे कधी कधी एखाद्या होलसेलर किंवा स्टॉकिस्ट असतो हे आपली व्हॅन घेऊन येतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर वगैरे लावतो आणि ते व्हेकलला ग्रामीण भागामधून फिरवतो आणि ते वस्तू विकण्याचं काम करतात. डिलिव्हरी व्हॅन हॅव बिकम अ पॉप्युलर फ्रॉम डिस्ट्रीब्युशन रुरल एरियाज. दिस व्हेकल कॅन सर्व टू पर्पजेस. ह्याच्या दोन उद्देश असतात. It can take the product to customers in every knock and cover the market. The van can also be used for sales promotion. सेल्स प्रमोशन करायचं असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीने ह्या व्हॅन मार्केटमध्ये ग्रामीण भागामध्ये फिरत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्केटिंग केली जाते. नेक्स्ट वन इज अ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्या शॉर्टकटमध्ये म्हटलं तर PDS. PDS is a system of distribution of essential commodities to a large number of people, though a network of fair price shop. ज्यावेळी एखाद्या मार्केटमध्ये ही सिस्टीम वापरली जाते त्यावेळी इसेन्शियल कम्युनिटी म्हणजे गरजेच्या वस्तू असतात लोकांना दैनंदिन जीवनातल्या, ह्या गरजेच्या वस्तू एका नॉर्मल किंवा एका फेवरेबल किमतीमध्ये त्या वस्तू शॉपवरती उपलब्ध करून दिल्या जातात. द PDS सिस्टीम इन इंडिया हॅज अ ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर बेस दॅट कुड बी युटिलाइज फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ कन्झ्युमर्स प्रोडक्ट बाय द मार्केटर्स. म्हणजे मार्केटच्या द्वारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तू ग्रामीण भागामध्ये या PDS सिस्टीमद्वारे मार्केटमध्ये विकल्या जातात. The next one is the utilization of multi-purpose distribution centers by petroleum oil companies. In order to cater to the rural areas, the petroleum oil companies have to evolve multi-purpose distribution center in rural areas. म्हणजे ग्रामीण भागामध्ये पेट्रोलियम कंपन्या वगैरे असतील किंवा ऑइलच्या कंपन्या असतील, ह्या मल्टीपर्पज त्या ठिकाणी काम करतात. In addition to petrol, diesel, lubricant, these outlet also stock
कन्झ्युमेबल ॲग्रिकल्चर इनपुट्स लाईक फर्टिलायझर, पेस्टिसाइड, सीड्स अशा प्रकारच्या वस्तू मार्केटमध्ये ते विकत असतात, जेणेकरून शेतकऱ्याला इतर ठिकाणी जायची गरज पडणार नाही, तर सगळ्या वस्तू त्या ठिकाणी त्याला इझिली अवेलेबल होईल. द रुरल कंझ्युमर हू हॅज ट्रॅक्टर्स, ऑइल इंजिन, पंपसेट, टू व्हीलर इट्सेट्रा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला फ्रिक्वेंटली तो त्या पेट्रोल पंपाला व्हिजिट देत असल्यामुळे त्या वस्तू त्याला इझिली अवेलेबल होतात. सो रुरल मार्केटिंगमध्ये सुद्धा ह्या पद्धतीने मार्केटिंग करता येते. द नेक्स्ट वन इज द यूज ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सहकारी संस्थेचा सुद्धा या ठिकाणी मार्केटिंग करण्यासाठी वापर केला जातो. देर आर ओव्हर 3 lakhs कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऑपरेटिंग इन रुरल एरियाज फॉर डिफरंट पर्पजेस लाईक मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज, फार्मर सर्व्हिस कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड अदर मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. वेगवेगळ्या प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल दिसतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही संस्था असतात, विपणनाच्या काही संस्था असतात. दिस कोऑपरेटिव्हज हॅव अन अरेंजमेंट फॉर सेंट्रलाइज्ड प्रोक्युरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन थ्रू देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट लेवल फेडरेशन. यांची एक जिल्हा पातळीवरती एक संघटना असते किंवा राज्य पातळीवर संघटना असते, त्यांच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्या कस्टमरला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. सच स्टेट लेवल फेडरेशन कॅन बी मोटिवेटेड टू प्रोड्यूस अँड डिस्ट्रीब्यूट कन्झ्युमेबल आयटम्स अँड लो व्हॅल्यू ड्युरेबल आयटम्स टू द मेंबर्स टू द सोसायटी फॉर सर्विंग टू द रुरल कंझ्युमर्स. म्हणजे ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या लोकांसाठी मात्र ह्या पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देत असतात. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑर सम पॉईंट ऑफ डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी फॉर रुरल मार्केटिंग. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.